सकाळी उठलं की घरात सगळ्यांना एकच प्रश्न, आज काय आहे ग भाजीला? आणि जर उत्तर आलं की आज आळूपानाची भाजी, तर आळूपानाच्या वड्या तर नेहमी खाता, परंतु भाजी म्हटलं तर सगळ्यांनाच कंटाळा येतो. परंतु त्याच वड्या खाण्याचा आणि बनवण्याचा आपल्याला देखील कंटाळा येतो. मग आळूची पानं जर उरलेली असतील तर त्यावेळेस अशी ट्रिक वापरा, जेणेकरून ज्यांचे चेहरे ही भाजी आळूची भाजी बघितल्यानंतर पडलेले असतात ते देखील फुलून जातील. अशी ही या ट्रिकने ही भाजी नक्की एकदा बनवून बघा. तर इथे सर्वप्रथम आळूची पानं कटकट करून घ्यायची, छान अशी बारीकशी कट करून घ्यायची आणि मग त्याला एक जुगाड करायचं. आज आपण दाखवणार आहोत अळूपानाची आवृत्ती. तो केवळ कंटाळलेला नवरा देखील आवडीने खाईल असं. सर्वप्रथम इथे कढईत तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये लसूण छान असा बारीक करून ठेचून अथवा बारीक करून टाकून घ्यायचा. त्यानंतर थोडीशी मोहरी जिरेची फोडणी द्यायची. आता त्यानंतर ही बारीक कट केलेली पाने टाकून घ्यायची, ती छान परतून द्यायची. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर थोडंसं 5 ते 10 मिनिट वाफी भरू द्यायची. छान भाजी परतल्यानंतर ती एकदम अशी बारीक होऊन जाते. आता त्यामध्ये आपल्याला ती शिजल्यानंतर हळद आणि 1 ते 1.5 चमचा इतकं लाल तिखट टाकून घ्यायचं. तर लाल तिखट जरा या भाजीला जास्तच वापरायचं, म्हणजे त्यामुळे छान भाजीला छान तिखट आणि पुन्हा 5 मिनिट कडवटजोपणा असतो तो निघून जातो आणि छान मस्त तिखट भाजी लागते, खायला खूपच छान लागते. त्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ भुरभुरून टाकायचं, म्हणजे तुमचा एक वेळच्या भाजी थोडं जास्तच बेसन पीठ देखील टाकायचं, म्हणजे भाजीची क्वांटिटी तर वाढणारच पण चव देखील वाढणार. कळणार सुद्धा नाही की तुम्ही ह्या भाजीमध्ये जुगाड बघण्यासाठी आळूची पानं वापरलेली आहे की पिठलं बनवलेलं आहे, ते सुद्धा काळजी घ्या. मस्त करा. बाय बाय. बनतं